जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशमस्कंध. विषय तृणावर्त उद्धार. भाग 14. शकटासूर प्रसंगानंतर एक दिवस यशोदामाई भगवंतांना दूध पाजून मांडीवर घेऊन लाड करत होती. का कोणास ठाऊक, पण बालक फारच वजनदार होऊ लागले. ह्याचे कारण काय ते यशोदामाईला कळेच ना. त्याचे वजन जेव्हा असह्य होऊ लागले तेव्हा यशोदामाईने बालकाला जमिनीवर ठेवले. इतक्यात कंसाने पाठवलेला असुर तृणावर्त तेथे येऊन थांबला. कोण होता तृणावर्त? तृण अधिक आवर्त बरोबर तृणावर्त. तृण म्हणजे गवत आणि आवर्त म्हणजे वावटळ. अशी गवताची ती वावटळ होती. तृणावर्त हा कंसाचा स्वतः एक खास सेवक होता. कंसाने त्याला वादळाच्या स्वरूपात वायव्यास्त्राचा प्रयोग करून गोकुळात पाठवलं होतं आणि म्हणूनच भगवंतांनी अचलास्त्राचा प्रयोग केला, पर्वतास्त्राचा प्रयोग केला. असं सांगितलं जातं की भगवंताच्या लीला प्रसंगात अष्टसिद्धी प्रकट होऊन त्या भगवंताची सेवा करत होत्या. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व या अष्टमहासिद्धी आहेत. श्री वल्लभाचार्यांनी तृणावर्त शब्दाचा अर्थ सांगताना म्हटले आहे, तृणवत निखिलम विश्वम आवर्तयती. याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात येणारे चक्रीवादळ वर आकाशापर्यंत धूळ उडवते आणि गवत, पाला, पाचोळा वगैरे घेऊन फिरू लागतात. त्याचप्रमाणे जो या साऱ्या विश्वाला फिरवतो त्याचे नाव तृणावर्त असे आहे. असा हा तृणावर्त आला आणि संपूर्ण गोकुळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकळून गेले होते. यशोदेने मुलाला जेथे ठेवले होते तेथे जाऊन पाहिले तर तो तेथे नव्हता. तृणावर्त एवढे वाळूचे कण उडवत होता की सगळ्या गोकुळात वादळ आणि अंधकार पसरला होता. कोणाचा कोणाला पत्ताच लागेना. बाळकृष्णाला उचलून त्याने आकाशाकडे नेले खरे, पण भगवान श्रीकृष्णाने त्याचा गळा एवढ्या जोरात आवळला की तो तृणावर्त गतप्राण होऊन खाली पडला आणि बाळकृष्ण त्याच्या छातीवर खेळत बसले. बाळकृष्णाला तसे खेळताना पाहून सर्वांनाच आनंद. आता हा तृणावर्त कोण होता? पांडू देशामध्ये सहस्त्राक्ष नावाचा एक राजा होता. तो नर्मदा किनारी आपल्या राणीसोबत विहार करीत होता. त्याच्या दिशेने दुर्वास ऋषी येत होते, परंतु राजाने त्यांना साधा नमस्कार देखील केला नाही. म्हणून ऋषींनी त्याला शाप दिला की तू राक्षस होशील. जेव्हा दुर्वास ऋषींच्या चरणावर लोळण घेऊ लागला तेव्हा दुर्वास ऋषींनी त्याला म्हटले, भगवान श्रीकृष्णाचा तुला स्पर्श होतास तू मुक्त होशील. आणि तोच राजा तृणावर्त होऊन आला होता आणि भगवान श्रीकृष्णाचा स्पर्श होऊन तो मुक्त झाला होता. भगवान श्रीकृष्णाच्या लीलामध्ये माधुर्य भाव आहे. असुरांना मारण्याच्या लीला म्हणजे काही शूरवीरता दाखवण्याच्या लीला नाहीत. या करुण कथेच्या आहेत. यात करुणाभाव असा आहे की भगवंत ज्याला पकडतात त्याचा उद्धार केल्याशिवाय ते सोडत नाही. हेच तर भगवंताचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून आपण हे भगवंतांना विनंती करून सांगितले पाहिजे की कोणत्याही प्रकारे तुम्ही मला पकडा. आध्यात्मिक अर्थ. आध्यात्मिकदृष्ट्या हा तृणावर्त कोण होता? तो कामनेचे प्रतीक होता. जीवनात अविद्या जडवाद असेल तर तृणावर्ताचे आगमन निश्चितच आहे. डोळ्यामध्ये धूळ साचून राहणे म्हणजेच चित्तामध्ये अंधार होणे आणि चित्तामध्ये विक्षेप आणि भ्रमाचे अधिपत्य असणे असेही होय. तृणावर्त उद्धाराचे तात्पर्य म्हणजे साधकाने कामवासनेवर विजय मिळवला पाहिजे. रजोगुणाची चक्कर ही तृणावर्त आहे. काम आणि क्रोध हे रजोगुणाचे पुत्र आहेत. रजोगुण मनामध्ये आला की मन चंचल होऊन जाते. बुद्धी जेव्हा ईश्वराविन्मुख होऊन जाते तेव्हा रजोगुण रूपी तृणावर्त मनात घुसतो आणि जीवाला वावटळीप्रमाणे फिरवतो. जेव्हा सांसारिक सौंदर्य निरखण्यात किंवा त्याचं निरीक्षण करण्यात आपण सुख घेऊ लागतो तेव्हा समजावे की डोळ्यात तृणावर्त येऊन बसला आणि मग भगवत दर्शन होऊ देत नाही. भगवंताच्या मुखामध्ये विश्वदर्शन. एकदा यशोदामाई भगवंताला मांडीवर घेऊन बसली आणि त्याची लाड करू लागली. भगवंताला जांभई आली. भगवंताने तोंड उघडले तर यशोदामाईला त्याच्या मुखात सूर्य, चंद्र, आकाश, पंचमहाभूते, अंतरिक्ष, दिशा, समुद्र, पर्वत, नद्या, सर्व प्राणी आणि संपूर्ण विश्वच दिसू लागले. यशोदेला विश्वरूपाचे दर्शन झाले. ते दिव्य दर्शन घडताच
तिचे अंग थरथरू लागले. डोळे झरझरा पाझरू लागले. अष्टसात्विक भाव जागे झाले. अनंत ऐश्वर्यशाली भगवंताचे लीलानाट्य ती पाहत होती. याला जन्मताच योगसिद्धी प्राप्त झाली असावी असे तिला वाटले. क्षणभरच तिची देहबुद्धी नष्ट झाली आणि ती कृष्णाशी तादात्म्य पावली. तो श्रीकृष्णाने आपली लीला आवरून घेतली आणि आई म्हणून यशोदेच्या अंगावर रेलला, गळ्यात मिठी मारली, रडू लागला. यशोदा देहभानावर आली. गोपाल कृष्ण भगवान की जय.